आणि पुढे या क्षणाची एक मोठी बातमी. शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची माहिती कळतीये. बारामतीहून पुण्याला पवारांना नेल्याचं कळतंय. शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात या क्षणाची एक मोठी बातमी आहे. शरद पवार यांना पुण्यामध्ये आता नेण्यात येत आहे असं कळतं आहे. सध्या शरद पवार बारामतीमध्ये होते आणि त्यांना आता प्रकृती बिघडल्यामुळे पुण्याला नेण्यात येत असल्याचं कळतं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा, राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, महाराष्ट्रातलं एक ज्येष्ठ राजकीय नेतृत्व म्हणजे शरद पवारांच्या प्रकृती संदर्भात या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते. मोठी बातमी आहे. शरद पवार यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि बारामतीहून त्यांना आता पुण्यात नेण्यात येत असल्याचं माहिती कळतेय. शरद पवारांची प्रकृती बिघडलेली आहे. पवारांना बारामतीहून पुण्याला नेल्याची माहिती समोर आलेली आहे. पुण्याच्या रुबी हॉलमध्ये त्यांना नेले जाणार आहे याची देखील माहिती समोर येते. शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्यांना उपचारासाठी बारामतीहून पुण्याला नेल्याचं देखील कळतंय. शरद पवारांच्या प्रकृती संदर्भात ही आत्ताची महत्त्वाची बातमी. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे बारामतीमध्ये होते आणि आता त्यांना उपचारासाठी बारामतीहून पुण्याला नेलं जात आहे. शरद पवारांची प्रकृती बिघडलेली आहे आणि त्यांना उपचारासाठी बारामतीहून पुण्याला नेल्याचं कळतंय. सकाळी 10:30च्या सुमारास 2 डॉक्टरांच्या पॅनलची अँब्युलन्स गोविंद बागमध्ये दाखल झाली होती. शरद पवार यांचं बारामतीमधलं निवासस्थान आहे गोविंद बाग आणि या ठिकाणी शरद पवार होते. त्याच ठिकाणी अँब्युलन्स आली. प्राथमिक तपासणीनंतर शरद पवार यांना पुढच्या उपचारांसाठी पुण्याला नेण्याचा हा निर्णय घेण्यात आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती आता समोर येते. गोविंद बाग इथून त्यांना खासगी कारमधून पुण्याच्या दिशेनं हलवण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत होते आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. शरद पवार यांना पुण्याला नेण्यात येते. त्यांच्या कारबरोबर एक अँब्युलन्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळी 10:30च्या सुमारास गोविंद बागमध्ये ही अँब्युलन्स आली. शरद पवार यांच्या प्रकृतीची तपासणी केली आणि त्यानंतर त्यांना पुण्यामध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा सगळा गाड्यांचा ताफा पुण्याच्या दिशेने रवाना झालेला आपण पाहतोय. पवारांना बारामतीमधून आता पुण्याला नेण्यात आल्याची ही माहिती कळती आहे. शरद पवार एक महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबियांवर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आपण पाहिलं. अजित पवार यांचं अचानक निधन, त्यानंतर शरद पवारांचा ठिकठिकाणी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, बारामतीमध्ये येणं जाणं आणि एकंदरीतच दगदगीमुळे शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे का या संदर्भात लवकरच आता स्पष्टता येईल.